आपण एक एक गट पूर्ण करणार आहोत. लक्षात घ्या, अ गट पहिला पूर्ण करणार आहोत. आत्ताच जो सामना संपला, कळकवणे. आपण तयार राहायचं आहे. या सामन्यातील विजेता आपल्याबरोबर खेळणार याची नोंद घ्या. विश्वनाथ वनगुले आणि करण बने ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक बनेसारखा बॅट्समन या संघामध्ये आहे आणि सलामीची जोडी मैदानात उपस्थित होते. पहिलं षटक घेऊन क्षितिज वैराग, क्षितिज कदम, क्षितिज सुरेश कदम याला आपण पाहतोय. अमोल वैराग, क्षितिज वैराग, संचित वैराग, अविनाश कदम, अमय कदम, तुषार, हे कित्येक असे खेळाडू आहेत की ज्यांनी निश्चितपणे यावर्षी, जसं म्हटलं मी, गुडेगर हा मंडणगड तालुक्यातील एकमात्र असा संघ आहे या वर्षातला की ज्यांच्या नावावर जवळपास तब्बल 20च्या जवळपास अजिंक्यपदं आहेत. त्यामध्ये फर्स्ट सेकंड मॅक्झिमम आहेत. त्यातल्या 2 ते 3 मोठ्या स्पर्धा आहेत. मग चंदनसारची स्पर्धा असेल किंवा आदर्श 11 क्रिकेट संघ कुडुक बुद्रुक बोरीचा कोण आयोजित नारिंगी मैदानावरची स्पर्धा असेल, जे विजेते ठरलेत. आणि त्या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट असेल, मुंबई गावी ज्या ज्या वेळेस मग ते शिमगा असेल, त्याच दरम्यानच्या स्पर्धा, मे महिन्यातल्या स्पर्धा किंवा ओपनच्या स्पर्धा ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळते, तो क्षितिज षटकातील पहिलं षटक, पहिला चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला. बघा आगळी वेगळी शैली बॅट पकडण्याची करणची. पहिला बॉल क्षितिजचा, पहिलाच बॉल सोपा झेल आणि बघा काय घडतंय. सरळ हातामध्ये, काही हालचाल करायची गरज नव्हती. प्रणयच्या हातातून बघा किती सेफ हँड होता, जसा शुभम कव्हरला आहे. आणि एक डीप मिड विकेटला आपण पाहतोय अमयला, कारण संचित विकेट किपिंग करतोय. संधी निश्चितच होती. पहिल्या बॉलवर करणला जीवनदान आणि गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल सुशांत. हवा किती आहे म्हणून सुशांतने पहिलाच बॉल रिव्हर्स खेळला. पहिलाच बॉल ते रिव्हर्स खेळले होते, कारण या बाजूची हवा आहे, सगळ्या बाजूला बॉल ट्रॅव्हल होत आहेत. बॅटची मोठी एज आणि अपील केले जाते मात्र कुठल्या प्रकारचा फील्ड डिसिजन काय, ऑन फील्ड तुमची नॉट आउट आहे. पुढचा बॉल बघा, हवा सुरू आहे आणि हवेच्या बरोबर बॉल फक्त ट्रॅव्हल होतोय. काल देखील कव्हरला, पॉइंटला देखील षटकार गेलेत. काल एक जबरदस्त फटकार राहुलने मारला होता महाप्रचन आणि आता हवा थांबलेला आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सुशांतसाठी क्षितिज. जबरदस्त बॉल, काय कॅरी केलाय बघा. डॉट बॉल होता मात्र एक धाव मिळणार आहे 22च्या रूपामध्ये. बघा संचितची उंची खूप मोठी आहे, त्या उंचीच्या वरती पुन्हा त्याने उडी घेतली, म्हणजे बॉल किती राईज होतोय. गुड लेंथ करून काल देखील आपण पाहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये मालेगाव, दुसऱ्या मॅचमध्ये शिपोळे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाज सज्ज होतोय क्षितिज. पॉवर प्लेचं षटक, चांगली ओव्हर आपण पाहतोय. पुढचा बॉल करण बनेसाठी आणि संधी निर्माण होणार आणि खेळाडू बाद, सोपा झेल. एक छान टायमिंगला कॉल केला क्षितिजने पॉईंटच्या खेळाडूला आणि पहिला गडी करणच्या रूपामध्ये. करणची आगळी वेगळी ग्रीप आहे. डावा हात पहिला त्याचा आतमध्ये जातो, नंतर वरती उजवा हात. आणि आता अभिषेक बने याला संधी मिळते, कारण पॉवर प्लेमध्ये हिटिंग करण्यासाठी आपण पाहिलं ते म्हणजेच या खेळाडूला करण बनेला. नेहमी सुमित माबदीला आपण पाहतो, ज्या ज्या वेळेस वडवली संघासाठी ओपनचं क्रिकेट आपण पाहतोय. जोगेश्वरी ठिकाणी राहणारे व्यावसायिक क्रिकेट मुंबईला खेळतात ओपनमध्ये. शिवाईचं मैदान जोगेश्वरीचं असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. आणि
ज्याची उपस्थिती नेहमीच आपण पॉवर प्लेमध्ये पाहतो. वडवलीच्या स्पर्धेमध्ये देखील ज्या प्रकारचा त्याने स्वतःचा क्लास दाखवला होता. मात्र आता त्या स्पर्धेतला एक विशेष उल्लेखनीय लक्ष्यभेदक कामगिरी करणारा अभिषेक बने स्ट्राईकला. पहिला गडी बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी अभिषेकवर. ओ अप्रतिम चेंडू ऑफ कटर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. 1 ओव्हर 2 धावा. पहिल्याच बॉलवर गोल्डन डक होता. मात्र त्यानंतर एक छान कॅच घेतली. शुभम, कॅच कोणी घेतली इथे? मयूर. पहिला बॉल पहिली ओव्हर आपण जर पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या वडवली संघाची 1 गडी बाद 2 धावा. पॉवर प्लेमध्ये जशी एक सन्मानजनक सुरुवात आवश्यक होती ती मात्र पाहायला मिळू शकली नाही आहे. उर्वरित 12 बॉलमध्ये सुशांत आणि अभिषेक यांच्यावर मोठी जबाबदारी राहील. कळकवणे संघ कुठे जाऊ नका, लगेच टॉससाठी तयार राहायचं आहे तुम्हाला. जसं या मॅचमधील विजेता संघ आपल्याबरोबर खेळेल. जे संघ बाहेरचे आपण पाहत आहोत, पालघर असतील किंवा बाहेरच्या परिसरातील, या पंचक्रोशीच्या परिसरातील नाही आहेत, ते जेव्हा येतील तेव्हा जर कोणाला डाऊट असेल, ऑब्जेक्शन, तर पहिल्यांदाच टॉसच्या वेळेस ते 11-11 खेळाडू तुम्ही समोरासमोर उभे करा, पहा आणि लवकरात लवकर आपण त्या मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. गोलंदाज सज्ज होते. पहिला लहान भाऊ, आता मोठा भाऊ. पुढचा बॉल अमय कदम, सरळ बॉल, क्या बात है. अमय केरळच्या स्पर्धेमध्ये खेळले, गणेशकोंडच्या स्पर्धेमध्ये, त्यावेळी देखील खेळपट्टीचा त्याने विशेष उल्लेख केला होता. आणि निश्चितपणे आपल्या परिसरामध्ये जर निश्चित पाहिलं थोडंसं तर जास्त चांगल्या प्रकारे खेळपट्ट्या तयार झाल्या, चांगली चोप दिला भलंही करून ज्या पद्धतीने आपण करतो तर निश्चित चांगल्या खेळपट्टी तयार होऊ शकतात. अजून एक जबरदस्त बॉल. पहिला छोटा बंधू, आता मोठे बंधू. जसे अमोल बैराग यांचे छोटे बंधू संचित यांना आपण विकेट किपिंग करत असताना पाहतोय. अमोल बैराग जरी मॅच पाहत असतील तर त्यांचे देखील हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग अमोल, वॉर्म वेलकम. वाट पाहत होतो आम्ही तुमची देखील. सुमित मापदी यांचं देखील हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग सुमित. पुढचा बॉल आता मात्र बॅक टू द बॉल, थोडासा बाजूने निघून गेला. समोर आहे खेळाडू, येतोय शुभम, थ्रो करतोय. 2 धावा मिळतील, 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 4. कुठेतरी आता जो ब्रेक लागला होता त्याला कुठेतरी पुढे घेऊन जाते सुशांत. आक्रमकता दाखवावी लागेल सुशांतला, तीच आक्रमकता अभिषेक बनेला दाखवावी लागेल. कारण प्रत्येक ओव्हरमधील काही मोजके चेंडू तुम्हाला मिळणार आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या फक्त 4, 1 गडी बाद. इरा स्पोर्ट्स आयोजित इरा चषक 2026 पहिला दिवस संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा सामना. आता संधी आहे, स्वतः त्या ठिकाणी अमय येतोय. कॉटन बॉलची संधी, खेळाडू बाद, गॉन. डीजे चला, गाडीवाले डीजेवाले या थोडं. खेळाडू बाद होतोय आणि दुसरा गडी बाद होते सुशांतच्या रूपामध्ये. आणि आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चला राहुल लवकर या. राहुल येते, नवीन बॅटर राहुल मोडकले. मोठी जबाबदारी राहील. बघा, अभिषेक बनेला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, महत्त्वाचा खेळाडू आहे. आणि मॅक्झिमम स्ट्राईक तुम्हाला तुमच्या प्रमुख बॅट्समनला द्यावी लागणार आहे आणि तेच या ठिकाणी करावं लागणार आहे. खेळाडू येतोय, मात्र बॉल थांबवलेला आहे आणि त्या दरम्यान क्षितिज 2 धावा. हीच आक्रमकता दाखवावी लागेल. ज्या प्रकारे एक इंटेन्शनली मारलेला फटका होता, जाणून बुजून कल्पना आहे की ज्या पद्धतीने स्ट्रोक आवश्यक आहेत. गेंदबाजी के लिए फिर एक बार अमय कदम, राइट हैंड बैटर, स्ट्राइक पर राहुल. अगली गेंद अमय की, राहुल के लिए. ओ मौका, विकेट कीपर नहीं लेकिन फाइन लेग पर अजय शिगवन है, या देखेंगे कौन है वहां पर, लेकिन अच्छी फील्डिंग. 1 रन मुकम्मल विनय, और 1 रन के साथ अब टोटल स्कोर 7 रन. दूसरा ओवर, बहुत ही कमाल की गेंदबाजी, किफ़ायती वाली गेंदबाजी, अनुशासन और नपीतुली गेंदबाजी नजर आई गुडेगर टीम की ओर से. विपक्षीय टीम वडवली टीम को निश्चित तौर पर आखिरी ओवर में, देखिए जब अभिषेक बने बल्लेबाजी के लिए आए थे तो केवल एक ही बॉल खेले हैं अब तक, और जब विपक्षीय टीम वही टारगेट कर रहे थे जहां पर सुशांत ने बॉल डॉट किए, फिर उनका विकेट गया, फिर
पहले बॉल पर 2 रन निकाल कर फिर राहुल ने ये बॉल डॉट किया, तो बिंदी वाली गेंदें निश्चित तौर पर यहाँ आ चुकी है। अब गेंदबाजी के लिए शुभम, जिन पर ये दारोमदार होगी। 3 ओवर के पहले राउंड के मुकाबले रहेंगे और सेकेंड राउंड के बाद आपको 2-2 ओवर्स निश्चित तौर पर तैयार करने। लास्ट 4-5 दिन अगर देखा जाए, 4, 5, 6, 7, 8, 5 दिन अमेय कदम अपने सभी गांव के बच्चों को लेकर केशुपाटा हो, देवभारे जहां पर खेल रहे हैं क्रिकेट। अगली गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी कवर पर, लेकिन जब तक कि वहां पर जाएंगे गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। बहुत ही आगे थे और बहुत पीछे गेंद गई थी, हालांकि डीप कवर नहीं था, कवर ऊपर था सर्कल के अंदर। और इन 4 रनों के साथ अब रन संख्या 11, टोटल दाव संख्या 11, 11 रन बने। 1-1-11 फॉर द लॉस ऑफ 2 wickets, 2 wickets back to the pavilion. The first one Karan and second was जो आपण पाहिला होता तो होता आहे ज्याचं नाव सुशांत, ज्या प्रकारे बाद झाले। आणि आता मोठी जबाबदारी राहुलच्या खांद्यावर आहे। अभिषेक आणि राहुल पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे धावसंख्या मिळाल्यानंतर चौकार, 4 धावा आलेल्या आहेत, धावसंख्या 11। अशाच पद्धतीने जलद गतीने धावसंख्या करावी लागेल। अजून एक बॉल, चांगला राऊंड द विकेट, एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते, ज्याचं ओळख आहे शुभमला। नवनवीन खेळाडू तयार झाले, अमोल बैराग आहे, क्षितिज आहे, अमेय आहे, संचित आहे, शुभम गोलंदाजी करू शकतो। आज अविनाश मात्र नाही आहे, असं वाटलं समोरच्या दिशेला थोडंसं मागे आहे क्षितिज, आणि जोपर्यंत क्षितिज येईल 2 धावा, या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते 13। शेवटचा निर्णायक षटक परळी संघाचं हार्दिक स्वागत। प्रत्येक आलेल्या संघांना विनंती करतो, आपण रिपोर्टिंग करायचं आहे, आपली प्रवेश शुल्क जमा करायची आहे आयोजकांकडे, याची नोंद घ्या। गोलंदाज सज्ज, राऊंड द विकेट, षटकाची पुढचा बॉल राहुल, ओ यॉर्क केला होता, पायातला बॉल पाहिलं होतं, पहिलंच लायसन मिळालं होतं गोलंदाजाला की बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालेला आहे। थोडा बॉल खाली टाकला होता ब्लॉक होलमध्ये, मात्र स्टंप उडू शकला नाही, बॉल बाउन्स होऊन विकेट किपर संचितच्या हातामध्ये, चेंडू निर्धाव, डॉट। पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक, मगाशी जे घडलं नव्हतं संचित आता पूर्ण करतोय ती इच्छा। मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। प्रयत्न फसला, झेल देऊन बसला, आणि राहुल आता डगआउटच्या दिशेने निघाला। तिसरा गडी बाद, नवीन बॅटर आलेले आहेत, अजिंक्य बने, मोठी जबाबदारी अजिंक्यला। अजिंक्य बनायचं असेल संघाला, वडवली बघा। अभिषेक बने नॉन स्ट्राईक वरून फक्त बॅट्समन आउट होत आहेत, डॉट होत आहेत, तेच पाहतोय। तो महत्वाचा खेळाडू आहे, त्याला स्ट्राईक कधी मिळणार। पुढचा बॉल, आता मात्र संधी मिळाली, अजिंक्यने दाखवून दिले की थांबणार नाही आम्ही। हा चौकार, इम्पॉर्टंट इम्प्रोव्हायझेशन, सूर्या स्टाईल मध्ये खेळलेला। ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। टप्पा पडल्यानंतर शेवटच्या क्षणाला बॅट अप केली आणि विकेट किपरच्या डोक्यावरून, फाईन लेग नाही, थर्डमॅनच्या डोक्यावरून मागे चौकार, ज्या ठिकाणी वडवलीचा डगआउट आहे। 3 ओव्हर संपलेले आहेत, धावसंख्या 17, 18 बॉलमध्ये 18 धावांची गरज। 18 बॉल्स 18 रन्स टू विन, 18 चेंडूत 18 धावा करायच्या आहेत। पहिलं पॉवर प्लेचं षटक, विनय आहे, अमेय आहे, संचित आहे, शुभमला आपण ॲक्शनमध्ये पाहू, मयूर आहे, क्षितिज, सर्वांना ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे। बघूया पहिल्या अ गटातून कोणता संघ बाहेर पडतो। यानंतर कळकवणे संघ आणि या सुरू असलेल्या सामन्यातील विजेता, या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे, याची नोंद घ्या। किरण भागणे जर कुठे असतील तर माईकशी संपर्क साधावा। किरण भागणे, पिंट्या भाटकर, आपलं हार्दिक स्वागत। पप्या, चला बॅट्समन गुडेकर संघ, सलामीची जोडी मैदानात। सोहम आमच्या स्क्रीनवर कव्हर करतायत, जो संघ समोरून येतोय, त्या गावच्या भाषेत म्हटलं तर टेपात बसलेले होते, ते टेपातून खाली उतरतायत।
सुरुवातीला करण बनेला आपण पाहतोय, स्वतः किरण मोडकल यांना देखील ॲक्शनमध्ये, सर्व शेवटी अभिषेक बने आहे. आणि ओपनमध्ये खेळत असताना नेहमीच आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहतो सुमित माबदीला निश्चितच त्यांचा संघ आहे, कारण काही मोजक्या स्पर्धा ते संघाबरोबर नेहमीच खेळतात. आणि जय श्रीराम क्रिकेट संघ वडवली, जय श्रीराम म्हटलं तर रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने वडवली गावामध्ये साजरा होतो. यावर्षी देखील पुढच्याच महिन्यामध्ये तो उत्सव, आणि संपूर्ण मुंबईकरी त्या दिवशी 4-5 दिवस त्या उत्सवासाठी एक उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण, मंगलमय वातावरण त्या गावामध्ये असतं. वडवली गेले 2 वर्षापासून आम्हाला देखील ते म्हणतात की स्पर्धा तर ठीक आहे, मात्र आपण वडवलीच्या रामनवमीच्या कार्यक्रमाला नक्कीच या. आणि खूप चांगला कार्यक्रम असतो, जसं हनुमान जयंती, रामनवमी, काही आपल्याकडची स्वयंभू मंदिरं आहेत ज्या ठिकाणी एक जागृत क्षेत्र आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या ठिकाणी ओपनिंग जोडी संचित वैराग आणि क्षितिज कदम. संचित वैराग, अमोल वैराग यांचे आपण पाहिले तर बंधू आहेत. आणि संचित अ संघाबरोबर ब संघाचा देखील एक कर्णधार म्हणून देखील त्यांनी कामगिरी पार पाडलेली आहे. कित्येक वेळा यांची जी टीम अशी आहे की एवढी मुलं आहेत या संघामध्ये की कित्येक वेळा अ आणि ब दोन्ही संघ ओपनच्या लाईव्हच्या स्पर्धेमध्ये देखील खेळतात. आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला क्षितिज जो आक्रमकपणे बॅटिंग करणार, आणि पॉवर प्लेमध्ये जी बॅटिंग अमोल बैराग आणि क्षितिज यांची नेहमीच आपण पाहिलेली आहे. आता संचित वरच्या क्रमांकावर येतोय, फक्त एवढंच की अमोल तिथे नाही आहे, त्याचे छोटे बंधू तिथे आहेत. अमय कदम मोठे बंधू बसलेले आहेत डगआउटमध्ये, आणि सलामीला आहे क्षितिज. केरळ आणि गणेश कोणची स्पर्धा जी केशवी पाट्यावर झाली त्या ठिकाणी गावी येऊन लगेच मुंबईला गेले असल्यामुळे, कारण लगेच 3 तारखेला ते निघाले, 4, 5, 6, 7 4 दिवस मुंबईला आपल्या ऑफिस वर्क करून पुन्हा एकदा रविवार सुट्टीचा दिवस शनिवारी निघाले, सकाळी पोचले आणि या ठिकाणी ते खेळण्यासाठी तयार होत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी राहुल, पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला क्षितिज. हवा चालू झालेली आहे, कव्हरला देखील बाउंड्री जात आहेत, पॉईंटला देखील. आजच्या दिवसातला एक चांगला फटका आपण सचिन घागरूमच्या बॅटमधून पाहिला, ज्याने पॉईंटला चौकार खेचला होता. त्यामुळे पॉईंटला देखील बाउंड्री किती जवळ आहे बघा. फक्त तुम्हाला टायमिंग करायचं आहे. एका बाजूला स्क्वेअर लेग, मिड विकेट, गोलंदाज सज्ज, राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल राहुल, कव्हरला आणि एक मिड विकेट बने. राहुल गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. सुशांत विकेट कीपर किरण मोडकले, शॉट थर्ड मॅन. पॉईंटला विश्वनाथ वनगुले, डीप मिड विकेट अभिषेक बने. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी पहिला बॉल राहुल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेला मिडॉनला, स्वतः करंट त्या ठिकाणी फील्ड करतोय. दोन्ही टीमची जर पहिला स्ट्रोक पाहिला तर तो मिडॉनलाच. क्षितिजच्या पहिल्या बॉलला झेल सुटला होता. संचित, ओ मिस टाइम स्ट्रोक, बॅटच्या थोडा खाली लागला बॉल. पुढचा बॉल संचितसाठी आणि वाचले या ठिकाणी. एक धाव पूर्ण केलेली आहे. तीन बॉल धाव संख्या 2, 18 धावांची गरज आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहे. स्ट्राईकला क्षितिज, गोलंदाजी करते राहुल. डीप मिड विकेटला एक खेळाडू, कव्हरला शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, पॉईंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट. पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. आणि पहिल्यांदा दाखवलं काही वेगळं आणि नंतर शेवटच्या क्षणाला थोडं आपली बॅट बाजूला केली, त्यामुळेच कुठल्याही प्रकारे पंचाने निर्णय दिला नाही. 4 बॉल 2. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 धावा दिल्या होत्या. या ठिकाणी क्षितिज तयार. पुढचा बॉल राहुलचा, हवेमध्ये उंच मारलेला आहे. 1 2 3 4 5 जण गेलेत आणि 1 फुल 5 माली. सबके हात खाली, बजाव ताली. 1 रन नाही, 2 रन और ये 3 रन. सर्व एकत्र आले, सर्वांनी एकमेकांना कॉल देणं गरजेचं होतं. कळलंच नाही, मग शेवटी कॅच घ्यायला जावं लागलं. त्या दरम्यान 3 धावा मिळाल्या. 5 बॉल 5. शेवटचा बॉल
राहुल तयार, राईट हँड ओव्हर द विकेट, षटकाची फुटचा बॉल, राईट हँड बॅट्समन संचित साडी. आणि आता संचितने या चेंडूला खेळून काढले, लो फुल टॉस होता. एक धाव, चांगली ओव्हर होती. विकेट मिळाली असती, 3 रन वाचले असते आणि धावा देखील कमी झाल्या असत्या. आणि आता 6 झालेले आहेत. 12 बॉल 12, 12 चेंडू 12 धावांची गरज. चला कळकवणे कॅप्टन तयार राहा. नमस्कार. पनळी आणि पालघर ब गट आपण तयार राहायचंय. जिगर मोडकले गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ज्या जिगरने अक्षरशः जिगरा दाखवला होता वडवलीच्या स्पर्धेमध्ये अगेन्स्ट धामणी, कोणी विसरू शकणार नाही. एक धाव पण दिली नव्हती, मिडन ओव्हर टाकली होती तो जिगर. पहिलाच बॉल डॉट, पूल करायला गेले होते संचित. 11 बॉल 12 धावांची गरज. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी सुद्धा मॅच बनवतायत वडवली संघ. समोर गुडेकर सारखा संघ आहे, क्षितिज आहे, संचित आहे आणि बाउंड्री ज्या प्रकारे हवा चालू आहे, सहज बॅटिंग चांगल्या पद्धतीने करणारे खेळाडू आहेत. संचितला ॲक्शनमध्ये यावं लागेल. बघूया जिगर काय करतोय. पुढचा बॉल आता मात्र पॉवरफुल पुल स्ट्रोक. खेळाडू त्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केली आहे, जोपर्यंत मिस फिल्डिंग. 2 धावा आणि त्या दरम्यान पांडुरंग गणू घागरू यांच्याकडून 511. पांडुरंग गणू घागरू यांच्याकडनं 511 रुपयाचं या ठिकाणी आपल्या देणगी स्वरूपात भेट मिळालेली आहे. त्यांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. पांडुरंग गणू घागरू. पुढचा बॉल आता मात्र पाहिलं जाते, पंचांचा इशारा, वाईड. अवांतर धाव. या अवांतर धावाने धाव संख्या पुढे सरकते 9. धावांची गरज आहे 9. धाव संख्या झाले 9. पालघर संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे, आपली प्रवेश शुल्क जमा करायचे. पन्हाळी प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे येणं गरजेचं आहे. कळकवणे आपण तयार, राऊंड द विकेट. पुढचा बॉल जिगर कव्हरला, खेळाडू त्या ठिकाणी येतोय. बघूया, 1 धाव तर आणि चांगलं. ओ 1 धाव नाही आणि बघा 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 झेल सुटले त्याच ठिकाणी. एकदा हातातून सुटला, दुसऱ्यांदा अटेम्प्ट केला, तिसऱ्यांदा खाली पडला. बघा मिसफिल्डिंग, कॅचेस सुटल्या, रन्स आलेत. मगाशी देखील आपण मिसफिल्डिंग पाहिली डीप स्क्वेअर लेगला. धावा होत आहेत आणि पहिल्या ओव्हरला देखील राहुलने किती सुंदर ओव्हर टाकली होती. 3 रनची ओव्हर झाली असती. धावसंख्या 11, 7 धावांची गरज. पुढचा बॉल आणि हा संधी निश्चितपणे आता सोपा झेल, खेळाडू बाद. कव्हरला या ठिकाणी संचित वैराग थोडासा क्लिअर करू शकला नाही. मिस टाइम स्ट्रोक झाला, मात्र बरोबर बाउंड्रीला विश्वनाथ मनगुले यांच्या हातामध्ये झेल देऊन पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 11वर 7 धावांची अजूनही गरज आहे. 8 बॉल, धावांची गरज 7. नवीन बॅटर आलेत अमय कदम. स्ट्राईकला दोन्ही बंधू, मोठा अमय, लहान क्षितिज. सुरेश कदम यांचे दोन्ही चिरंजीव आहेत. गुडेगर संघ म्हटलं तर निश्चितपणे सुरेश कदम आपण पाहतो, अनंत वैराग, संतोष वैराग, त्यानंतर सुरेश कदम, सुभाष कदम, दीपक कदम सर्व जुने खेळाडू जो संघ होता आणि त्यांचे चिरंजीव आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या नाही तर लेग स्टंप, टप्पा खूप वरून गेला, वाईड. संख्या 12. 8 बॉल 6 धावांची गरज. कळकवणे तयार राहा. कळकवणे या मॅच मधील विजेता कळकवणे बरोबर खेळणार आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हा देखील खूप उंचावरून गेलेला आहे. पंचांचा इशारा, नो बॉल, फ्रीट. धावसंख्या 13. पहिलं षटक राहुलचं आपण छान पाहिलं होतं, ज्या ओव्हरमध्ये राहुलने अक्षरशः मॅच बनवली होती. मात्र काही चुका झाल्या आणि त्यानंतर सामन्याचं अपस
येऊ शकले नाही. मात्र आता पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटला अप्पर कट खेळायला गेले, एकदा पूर्ण केले किरण मोडकले, जोपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतील पाहता पाहता चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. धावसंख्या 17, मॅच इक्वल, एका धावेची गरज. 7 बॉल, एका धावेची गरज. बॅट्समनला रूम बनून झूम उठने के लिए मौका मिला आणि निश्चितपणे ऑफस्टमच्या बाहेर जास्त रूम मिळाला आणि त्यामुळे पॉईंटला खेळू शकले तो स्ट्रोक. धावसंख्या 4ने पुढे सरकते 17वर. 7 बॉल, एका धावेची गरज. राऊंड द विकेट जिगर आणि या ठिकाणी हा बॉल डॉट बॉल. 6 बॉल 1. मी कळकवणे संघाच्या सूरजला विनंती करतोय, पहिल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार घ्यायला यायचं आपण. चला, सूरज या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी पालघर आणि पन्हाळी आपण तयार राहायचंय. पुढचा बॉल आणि पहिलाच बॉल. बॉल ब्रश करून गेलेला आहे, त्यामुळे 5 बॉल 1. चला, मी विनंती करतोय कळकवणे संघ सूरज आपण या ठिकाणी यायचं आहे. गोलंदाज अभिषेक बने. 5 बॉल, एका धावेची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकला क्षितिज कदम. आता मात्र हलक्या